अमरावती स्थानीय स्वराज्य संस्था विधान परिषद चुनाव में महाविकास आघाड़ी ने अपनी चुनावी ताकत दिखाते हुए हर्षजीत अनंत देशमुख को अधिकृत उम्मीदवार घोषित किया है। आज सांसद बलवंत वानखेड़े सहित गठबंधन के कई वरिष्ठ नेताओं, पदाधिकारियों और कार्यकर्ताओं की उपस्थिति में देशमुख ने नामांकन पत्र दाखिल किया। नामांकन से पहले शहर में उत्साहपूर्ण माहौल देखने को मिला और कार्यकर्ताओं ने जोरदार नारेबाजी करते हुए जीत का विश्वास व्यक्त किया। इस दौरान विभिन्न घटक दलों के स्थानीय नेता, नगर सेवक और समर्थक बड़ी संख्या में मौजूद रहे। मीडिया से बातचीत में हरजीत अनंत देशमुख ने कहा कि ये चुनाव जनता के विश्वास का चुनाव है और महाविकास आघाड़ी पूरी एकजुटता के साथ मैदान में उतरी है। उन्होंने दावा किया है कि स्थानीय स्वराज्य संस्थाओं के प्रतिनिधि का व्यापक समर्थन गठबंधन को प्राप्त है। काँग्रेसची काय सांगणार? रणनीती अशी आहे की अमरावती जिल्हा अध्यक्ष काँग्रेस पार्टीचे माननीय अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख, शहर अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंतभाऊ वानखडे, माजी मंत्री डॉक्टर सुनीलभाऊ देशमुख, माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर, महानगरपालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विलासभाऊ इंगोले, माजी महापौर मिलिंदभाऊ चिमोटे, चांदूर रेल्वे मतदारसंघाचे माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, हे परागभाऊ गुर्दे, हेमंतभाऊ देशमुख, हे आमच्या महाविकास आघाडीचे सर्व मतांनी एकत्र आलेले सर्व वरिष्ठांचा मला पूर्णपणे एक पाठिंबा आणि सहभाग मिळत आहे आणि त्यांनी पूर्णपणे हिची रणनीती जी आहे ती काँग्रेस पक्षाचे भरपूर मतं आपल्या याच्यात आहेत। 453 पैकी एक महाविकास आघाडीचा एक बराचसा मोठा ज्याला आपण म्हणू वोटिंग शेअर आहे आपला या याच्यात, तर त्या आधारे आणि आपली स्वच्छ प्रतिमा आणि सगळे लोक मिळून आम्ही जे कॅम्पेनिंग करू इलेक्शनचं, त्याच्यात पक्ष आमचा महाविकास आघाडीचे आमचे जेवढे सदस्य आहे याच्या व्यतिरिक्त दुसरे पक्षाचे जरी असेल तरी त्यांनाही आम्ही विनंती करू की आमच्या पक्षाला पाठिंबा द्या, नवीन काहीतरी सुरुवात करू आपण।